न्यायालयाशी निवडणूक काँग्रेसची अवस्था अतिशय दयनीय आहे। काँग्रेसला 70 पैकी एक सुद्धा जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही, एक सुद्धा जागा मिळालेली नाही। इतकी दयनीय अवस्था काँग्रेसची मला वाटतं। आणि सगळ्याच ठिकाणी बघा आपण प्रत्येक राज्यामध्ये अगदी मोजके 2-4 राज्य सोडले तर काँग्रेस देशामध्ये कुठेही राहिलेली नाही। आता ती अस्ताकडे चाललेली आहे। काँग्रेसचा शेवट होत चाललेला आहे मला असं वाटतंय। आणि त्यांचं नेतृत्व ते बदलायला तयार नाहीत। अतिशय मी म्हणेल की दिशाहीन भरकटलेल्या जहाजासारखी काँग्रेसची अवस्था झालेली आहे। आणि त्याचे परिणाम या सगळ्या मतदारातून आज आपल्याला दिसत आहेत। महाराष्ट्र विधानसभेचा जो पॅटर्न आहे तो दिल्लीत राबवला आहे असं संजय राऊत म्हणतात। आता संजय राऊतांना काय बोलावं त्यांच्याविषयी? संजय राऊताविषयी त्यांना बोललेलंच बरं। आता परत ते काहीतरी सांगतील पॅटर्न बदलवला, हाच पॅटर्न केला, पैसे वाटले, काय कुठल्या त्या पेट्या आहेत त्या बदलवल्या, कुठेतरी त्याच्यामध्ये कॉम्प्युटरमध्ये मिस्टेक केली पेट्यांमध्ये, हे असे त्यांच्याकडे कारणं ठरलेले आहेत। त्यामुळे संजय राऊत तर काय ते सगळे ते बडबड बहादर आहेत। त्यांना दररोज काही ना काही बोलावं लागतं आणि ते काहीतरी बोलत असतात, असंबंधित बोलत असतात। राऊतांनी सगळ्या नेत्यांना जेलमध्ये टाकलं। घेतलेला आहे जे लोकसभेचे निकाल लागले राहुल गांधींनी ते म्हटले की मतदार वाढले कसे? राहुल गांधी मला वाटतं तुम्ही त्यांच्याबद्दल ते मोठे नेते आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी काही बोलावं असं नाही आहे। पण सगळे लोकच त्यांना आता ओळखून आहेत। अतिशय इनमॅच्युअर्ड म्हणजे कुठे मॅच्युरिटी नाही त्यांना मला असं वाटतं। असा नेता काँग्रेसला यावेळेला मिळालेला आहे। काही असंबंधित बोलायचं, काहीही बोलायचं, म्हणजे लोकसभेला तुम्हाला एवढं चांगलं यश मिळालं त्यावेळेला तुम्हाला बरं वाटलं आणि आता लगेच विधानसभेला सगळं आम्ही पेट्या बदलवल्या, त्या पेट्यांमध्ये काहीतरी घोटाळा केला असं सांगायचं। लोकसभेत तुम्हाला एवढं यश मिळालं त्यावेळेला आम्ही म्हटलं नाही महाराष्ट्रातून कोणी एखाद्या नेत्याने किंवा कुठे काही गडबड आहे म्हणून। पण तुम्हाला अपयश आलं की तुमच्याकडे कारणं तयार असतात। पैसे वाटले, अमाप पैशाचा वापर झाला, पोलिसांचं बळ वापरलं, मतपेट्या बदलल्या, त्यामध्ये काहीतरी घोटाळा झाला, हे त्यांचे कारणं ठरलेले आहेत। ते म्हणतायत